24 वर्षाची आहे. माझी शरीरयष्टी उत्तम असून मी खूप सुंदर आहे. मला अजून मुले नाहीत आणि माझा नवरा गौरव विदेशामध्ये काम करतो. त्याला परमनंट व्हायला वेळ असल्यामुळे तो मला सोबत नेत नव्हता, कारण तो त्याच्या अपॉइंटमेंटमध्ये इतर पुरुषांसोबत राहत होता. मी बरीच सुंदर होती, पण तरीही मी स्वतःच्या देखभालीकडे खूप लक्ष देत होते. मी नागपूरमध्ये माझा दीर रमन आणि त्याची पत्नी नेहा यांच्यासोबत राहत होती. माझ्या नवऱ्याला क्वचितच सुट्ट्या मिळायच्या. तो एका खाजगी नोकरीत काम करत होता आणि लंडनला राहत होता. त्यामुळे तो क्वचितच घरी यायचा. तरीही तो फोनवर तासनतास बोलायचा. मी माझा दिवस माझी जाऊ आणि जाऊचा मुलगा यांच्यासोबत घालवत होते. तथापि त्यांच्या अनुपस्थितीमुळे मी इतकी व्याकुळ व्हायची की मला रात्री झोप लागत नव्हती. मी जवान होती. कधीकधी मला वाटायचे की माझ्या नवऱ्याने मला सोबत न्यावे, कारण मला रात्री त्याची खूप आठवण येत होती. एकदा जेव्हा माझे शरीर दुखत होते तेव्हा माझ्या दिराचा 16 वर्षाचा मुलगा म्हणाला, काकू मी तुम्हाला मालिश करतो, कदाचित तुम्हाला थोडा आराम मिळेल. मी म्हणाले ठीक आहे आणि तो तयार झाला. त्याने मला तेलाने मालिश करायला सुरुवात केली, ज्यामुळे मला खूप आराम मिळाला आणि थोड्या वेळाने माझी दाबून ठेवलेली आग भडकू लागली. मी विचार केला की माझे लग्न झाले आहे आणि हा खूप लहान आहे. त्या दिवशी मी स्वतःची समजूत घातली, पण मी अजूनही अस्वस्थ होती. एके दिवशी माझ्या जाऊला तिच्या बाबाची तब्येत बरी नसल्यामुळे अचानक माहेरी जावे लागले. तिचा मुलगासुद्धा तिच्यासोबत जात होता. त्यांच्या आजीला त्याला भेटायचे होते. नेहाने मला सांगितले, मी तुझ्या धीराला फोनवर सर्व काही सांगेन. तू फक्त घराची काळजी घे आणि त्याला जेवण दे. असे म्हणून ती बसने निघून गेली. त्या रात्री जेव्हा माझा दीर घरी आला तेव्हा मी काही काम करत होती. त्याने माझ्याकडे लक्ष दिले नाही आणि तो थेट अंघोळ करायला खोलीत गेला. थोड्या वेळाने माझ्या दीराचा आवाज आला, नेहा मला टॉवेल दे. तेव्हा माझ्या लक्षात आले की कदाचित माझ्या दीराच्या लक्षात आले नसेल की त्याची पत्नी माहेरी गेली आहे. म्हणून मी पटकन त्याचा टॉवेल घेतला आणि मी दरवाजा ठोठावताच माझ्या दीराने मला आपली बायको समजून बाथरूममध्ये ओढले. माझ्या चेहऱ्यावर पाणी कोसळत होते. मी दीराचा हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण मी शॉवेरच्या पाण्याने पूर्णपणे भिजली होती. मला खूप लाज वाटली. माझा आवाज ऐकताच माझ्या दीराने मला लगेच आपल्याकडे वळवले आणि माझा चेहरा पाहून तो दचकला. मी धावत बाहेर आली. बाहेर येताच माझा हृदयाची धडधड वाढू लागली. मी लगेच कपडे बदलवले आणि माझा दीरही शॉवर घेऊन बाहेर आला आणि डायनिंग टेबलजवळ नेहा म्हणून ओरडू लागला. मला खूप लाज वाटली, पण त्याचा आवाज ऐकून मी त्याच्याकडे गेली. मी खाली मान घालून म्हणाली, दीदी तिच्या माहेरी गेली आहे. तुम्ही बसा, मी जेवण वाढते. माझा दीर म्हणाला, हो तिने फोन केला होता, पण मी कामात असल्यामुळे फोन उचलू शकलो नाही. तो एका खुर्चीवर बसला आणि मी त्याला जेवण दिले. मी त्याच्या नजरेतून नजर हटवू शकली नाही. मग माझ्या दीराने विचारले, जेवलीस का? मी म्हणाली, तुम्ही जेवा, मी नंतर जेवेन. त्याने माझा हात धरला आणि म्हणाला, माफ करा, मी तुम्हाला नेहा समजले. मी म्हणाली, काही नाही देवरजी, मला समजते की चूक झाली. मग माझा दीर म्हणाला, जर तू मला माफ करत असशील तर आपण एकत्र जेवूया. मी म्हणाली, ठीक आहे. ते एकत्र जेवले आणि इतर गोष्टीबद्दल बोलले. मग मी भांडी आवरायला सुरुवात केली. माझा दीर म्हणाला, सोडून दे, आपण ते सगळं सकाळी करू, आता झोपायला जा. मी म्हणाली, मला हे सकाळी पण करायचंच आहे, मग आताच का करू नये? असं म्हणून मी कामाला लागली आणि माझा दीर माझ्यासोबत भांडी घासू लागला. मी म्हणाली, सोडून द्या, मी स्वतःच करते. तो म्हणाला, मी काय करू? तू इतकं काम करतेस, मी तुला मदत करायला नको का? तो माझ्यासोबत भांडी घासू लागला. मी पुन्हा एकदा आग्रह केला, सोडून द्या. तो ऐकून म्हणाला, सोडून द्या, यामुळे आपल्याला थोडं गप्पा मारायला मिळेल. आमचं काम संपल्यावर आम्ही थोडा वेळ गप्पा मारत बसले. मी म्हणाली, आता झोपूया, खूप उशीर झाला आहे. पण मला जायची इच्छा नव्हती. माझ्या दीराला पाहून मनात काहीतरी भावना दाटून येत होत्या. मी अनिश्चिततेने माझ्या खोलीत गेली आणि माझा दीरही शुभरात्री म्हणून निघून गेला. सकाळी माझा दीर उठण्यापूर्वी मी माझी सगळी कामं संपवली आणि नाश्ता बनवायला सुरुवात केली. तेवढ्यात दीर बाहेर आला आणि म्हणाला, अहो, हे सगळं इतक्या घाईत करण्याची काय गरज होती? मी म्हणाले,
तुम्हाला कामावर उशीर होऊ नये म्हणून मी आज लवकर उठले. माझा दीर म्हणाला, आज ऑफिस नाही, मी तुला काल रात्रीच सांगणार होतो, पण तुला झोप आली होती आणि मी विसरलो. मी म्हणाली, काही हरकत नाही, तुम्ही अंघोळ करा, मग मी नाश्ता बनवेल. माझा दीर अंघोळ करून परत आला आणि आम्ही एकत्र नाश्ता केला. मग माझा दीर म्हणाला, तू बऱ्याच दिवसांपासून बाहेर गेली नाहीस आणि गौरवही इथे नाही, म्हणून मी तुला कुठेतरी घेऊन जाण्याचा विचार करतोय. तुला माझ्यासोबत बाहेर यायला काही हरकत नसेल तर. मी म्हणाली, नाही देवरजी, मला काही हरकत नाही. पण दीदीला कळलं तर? माझा दीर म्हणाला, तू का काळजी करते आहेस? माझा तुझ्यावर एवढाही हक्क नाही का? त्यानंतर माझा दीर मला फिरायला, सिनेमाला, हॉटेलमध्ये जेवायला आणि खूप शॉपिंगसाठी घेऊन गेला. संध्याकाळ झाली. माझा दीर, मी रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी विकत घेऊन घरी निघालो. तेवढ्यात मला माझ्या नवऱ्याचा फोन आला. मी फोन उचलला आणि नवऱ्याशी बोलू लागली. तेवढ्यात माझ्या दीराने टॅक्सी बोलावली. मी नवऱ्याला सांगितले की मी आत्ताच बाजारातून आले आहे, थोड्या वेळाने तुझ्याशी बोलते. आणि त्याचे न ऐकता फोन ठेवून दिला. मी असे पहिल्यांदाच केले होते. माझ्या नवऱ्याला खूप विचित्र वाटले आणि त्याला फोनवर एका पुरुषाचा आवाजही ऐकू आला. मी कोणासोबत आहे याचा त्याला प्रश्न पडला. त्याने फोन केला तेव्हा मी कुठे होती आणि कोणासोबत होती हे मला विचारायचे त्याने ठरवले. नंतर त्या रात्री मी माझ्या दीरासोबत जेवण केले. माझी त्याच्याशी बरीच मैत्री झाली होती. माझे जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत परत जायच्या तयारीत होती. तेव्हा मी त्याला म्हणाली, आज तुम्ही तुमच्या मोठ्या भावाची कमी भरून काढली आहे. तुम्ही खूप चांगले आहात. तो म्हणाला, मी ती कमी कशी भरून काढीन? हे माझ्या नियंत्रणाबाहेर आहे. मी लाजून म्हणाली, तुम्ही त्याचे भाऊ आहात. जेवढा त्यांचा हक्क आहे तेवढाच तुमचाही आहे. आणि मी हसली. माझे खोडकर हास्य पाहून माझ्या दीराला समजले असावे. थोड्या वेळाने माझा दीर म्हणाला, चला, खूप उशीर झाला आहे. मी उठून माझ्या खोलीत गेली. मला खूप वाईट वाटले की मी माझ्या दीराला स्पष्टपणे सांगितले होते, पण तरीही त्याला माझे काही समजले नव्हते. त्या रात्री मी झोपली. सकाळी माझ्या पतीने फोन केला. त्याने मला विचारले, काल तू कुठे होतीस? त्याला वाहनांचा आवाज ऐकू आला. मी म्हणाली की मी बाजारात गेली होती. माझ्या पतीने विचारले, तू कोणासोबत गेली होतीस? मी विचारले, तुमचा काय अर्थ आहे? माझा पती म्हणाला, जेव्हा मी तुला फोन केला तेव्हा मला एका पुरुषाचा आवाज ऐकू आला. बोलत असताना तू फोन ठेवून दिलास. मी म्हणाली, खरं तर माझा दीर माझ्यासोबत होता. माझी तब्येत बरी नव्हती. हे ऐकून माझा पती म्हणाला, आत्ताच तर तू म्हणत होतीस की तू बाजारात गेली होतीस. मी थरथरत म्हणाली, तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता म्हणून मी तसं म्हणाले. खरं तर माझी तब्येत बरी नव्हती म्हणून माझ्या दीराने मला डॉक्टरकडे नेले. माझ्या पतीने विचारले, काय झाले आहे? मी त्यांना सांगितले की मला ताप आला आहे. माझा पती मला म्हणाला, ठीक आहे, स्वतः काळजी घे आणि वेळेवर औषध घे. काही त्रास झाला तर माझ्या भावाला सांग, तो तुला पुन्हा डॉक्टरकडे घेऊन जाईल. माझा दीर ऑफिसला निघून गेला आणि मला घरात अजिबात बरे वाटत नव्हते. माझ्या मनात सतत इच्छा जागृत होत होत्या. मी माझ्या दीराला फोन केला. त्याने विचारले, काय झाले सुरेखा? काय झाले? मी म्हणाली, काही नाही, मला फक्त तुमची आठवण येत होती. मला तुमच्यासोबत वेळ घालवायला खूप मजा येत होती. तेवढ्यात माझ्या पतीने पुन्हा फोन केला. मी फोन उचलला नाही आणि माझ्या दीराशी बोलू लागली. दरम्यान माझा नवरा अधिकाधिक काळजीत पडत होता. तो गेल्या तासभरापासून फोन करत होता, पण माझा फोन नेहमीच व्यस्त असायचा. माझा फोन याआधी कधीच इतका व्यस्त नव्हता आणि जरी असला तरी मी नेहमी थोड्याच वेळात परत फोन करायची. पण आज संपूर्ण दिवस निघून गेला होता. माझा नवरा माझ्या फोनची वाट पाहत होता, पण मी केला नाही. माझा दीर आज लवकर घरी आला. त्याला पाहून मला खूप आनंद झाला. मी मान खाली घालून उभी राहिली. माझा दीर म्हणाला, सुरेखा, बघ, मी तुझ्यासाठी आईस्क्रीम आणले आहे. त्याने मला एक आईस्क्रीम पुढे केले. माझ्या लक्षात आले की ते फक्त एकच आहे. मी विचारले, देवरजी, हे काय आहे? हे फक्त एकच आहे. तुम्ही स्वतःसाठी आईस्क्रीम आणले नाही? माझा दीर हसला आणि म्हणाला, आपण दोघे एक एक खाऊ. आता वेगळ्याच काय गरज आहे? मी आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवले. माझा दीर अंघोळ करायला गेला.
तो फ्रेश झाल्यावर मला हाक मारली. मी त्याला जेवण वाढले. आम्ही एकत्र जेवलो आणि मग मी आईस्क्रीम आणली आणि ते माझ्या दीराला आणि मी एकत्र खाल्लीत. माझा दीर मला विचारतो, आता कंटाळा आला नाही का? तुला अजूनही माझ्या भावाची आठवण येते का? मी उत्तर दिले, नाही, मला त्याची अजिबात आठवण येत नाही. आज मी त्याच्याशी फोनवर जास्त बोललेसुद्धा नाही. माझा हात धरून तो म्हणते, ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर मी माझ्या भावाची जागा घेऊ शकते. हे ऐकून मी खूप खुश झाली, कारण मला माझ्या दीराचा इशारा समजलेला असतो. आता मी गोंधळात पडते की माझ्या खोलीत जावे की त्याच्या. मला त्याच्याकडून काय हवे आहे हे माझ्या दीरालाही समजले होते. मग माझा दीर मला आपल्या गोदीमध्ये उचलून घेतो आणि आपल्या खोलीत घेऊन जातो. मला खूप आनंद झाला होता, कारण मला या सुखाची खूप दिवसांपासून इच्छा होती, जे मला माझ्या पतीच्या अनुपस्थितीमुळे मिळाली नव्हती. माझा दीर म्हणाला, सुरेखा, आज तुझी पतीसाठीची सगळी तळमळ पूर्ण होईल. पण त्याने मला आपल्या खोलीत नेले आणि दार बंद केले. माझा मोठ्याने रडण्याचा आवाज खोलीबाहेरून ऐकू येत होता. त्याचवेळी कोणीतरी दार उघडले आणि दिवा लावला. दार उघडल्याचे किंवा दिवा लावल्याचे मला आणि माझ्या दीराला कळले नाही. जेव्हा आम्हाला शुद्ध आली तेव्हा दाराचे दृश्य पाहून आम्ही दोघेही घाबरलो. आमच्या समोर उभा असलेला माणूस दुसरा कोणी नसून माझा नवरा होता. त्याला पाहताच मी स्वतःला चादरीने झाकून घेतले. माझा नवरा संतापला होता. त्याचे डोळे लाल झाले होते. त्याने आपल्या भावाला जोरात एक थप्पड मारली आणि म्हणाला, भाऊ, तू तुझ्याच भावाला फसवत होतास. तू माझ्या बायकोसोबत असे करशील याची मी कधीच कल्पना केली नव्हती. माझा नवरा मग मला म्हणाला, तुझ्यासारख्या स्त्रीशी लग्न केल्यास मला आयुष्यभर पश्चाताप होईल. मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवला होता आणि तू माझ्यासोबत हे काय केलास? असे म्हणून माझा नवरा घरातून निघून गेला. सकाळी माझी जाऊ माझ्या नवऱ्यासोबत परत आली. माझा दीर आणि मला याचा धक्का बसला. माझ्या नवऱ्याने माझ्या जाऊला सर्व काही सांगितले होते. माझी जाऊ ढस्सा रडली आणि तिने नवऱ्याला विचारले, माझ्या प्रेमात असं काय कमी होतं की मी काही दिवसांतच निघून गेले आणि तुम्हाला हे सर्व करण्याची गरज का वाटली? तेही तुमच्या भावाच्या बायकोसोबत. तुम्ही तुमच्या भावाचा एकदाही विचार केला नाही का? त्याला कळलं तर काय होईल? तुम्ही दोघांनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तुम्ही आमचा विश्वास तोडलात. माझी जाऊ तिचे सामान भरू लागली. हे पाहून माझ्या दीराने तिला थांबवले. तिला हात जोडले आणि म्हणाला, मला माफ कर, मी पुन्हा अशी चूक कधीही करणार नाही. पण माझी जाऊ स्पष्टपणे सांगते की ही चूक नाही, हे जाणून बुजून केलेले पाप आहे आणि यासाठी कोणतीही क्षमा मिळणार नाही. आता तू स्वतंत्र आहेस. तुला जे हवं ते तू करू शकतेस. मी तुला घटस्फोटाची कागदपत्रे लवकरच पाठवीन आणि मी माझ्या मुलालाही तुझ्या सावलीपासून दूर ठेवीन, कारण जर तुझी सावली त्याच्यावर पडली तर तोही तुझ्यासारखाच विश्वासघातकी बनू शकतो. माझा नवराही मला सोडून घटस्फोट घेतला. आता माझ्याकडे काही उरले नाही. मी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की मी जे चूक केली ते तुम्ही करू नका. नाती ही विश्वासाच्या नाजूक धाग्याने बांधलेली असतात. जेव्हा काही क्षणांसाठी जरी नात्यांचा विश्वासघात होतो तेव्हा त्याचे परिणाम असे होतात. आपण आपल्या नात्यांच्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. कोणतेही नाते जोपर्यंत प्रामाणिकपणाने जपले जाते तोपर्यंत ते सुंदर असते. जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एका नवीन आणि रंजक कथेसह भेटू. तुमचे प्रेम आणि पाठिंबा असाच कायम राहू द्या. धन्यवाद.